क्वेश्चन आहे फर्स्ट, मदर इज 25 years old दॅन हर सन, फाइंड सन्स एज. म्हणजेच मदरचं म्हणजे आईचं वय 25 years आहे मुलाच्या वयापेक्षा जास्त. म्हणजे मुलाचं जर आजचं वय x असेल तर आईचं वय त्याच्यापेक्षा 25ने जास्त असेल. इफ आफ्टर 8 years द रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज कॅन बी 4/9. इथं रेशिओ दिलेला आहे. म्हणजे 8 वर्षानंतर त्यांचं एज 4/9 या रेशिओमध्ये येणार आहे. तर आपण आपलं पहिल्यांदाच आपण काढायचं आहे प्रेझेंट एज. म्हणजेच आत्ताचं जर वय काढलं तर 8 वर्षानंतरचं एज आपल्याला काढता येईल. सपोज किंवा लेट आन्सर बघा, लेट सन्स प्रेझेंट एज, सन्स प्रेझेंट एज बी. दिलंय का त्यांनी? नाही दिलं, म्हणून एक्स कन्सिडर करायचं त्याच्याऐवजी, एक्स इयर्स. ओके, त्यांनी काय सांगितलं, मदर्स इज 25 years ओल्डर दॅन हर सन. म्हणजेच मुलापेक्षा 25ने जास्त आहे. तर काय येईल, मुलाचं एज आपण जर एक्स कन्सिडर केले तर त्याच्यापेक्षा 25 जास्त म्हटले एक्स प्लस 25. तर मदर इज 25 years ओल्डर दॅन सन. हर सन लिहिलं तरी चालेल. मग आईचं आजचं वय काय हे काढण्यासाठी मदर्स प्रेझेंट एज इज एक्स प्लस 25. हे प्रेझेंट एज काढलं आपण. आता आफ्टर 8 years काढण्यासाठी काय करावं लागेल, काढलं म्हणजे एक्सचं अजून काढायचं आहे आपल्याला. पण आपण इथे लिहून घेऊया की आफ्टर 8 years सन्स एज इज, मुलाचं वय किती होईल मग, एक्स जे येणार आहे ते आणि त्याच्यावर प्लस 8 years, म्हणजे 8x प्लस 8 years. ओके, and mother's age कधी, आफ्टर मदर्स एज आफ्टर 8 years. किती असणार आहे मग, जे कन्सिडर केलेलं आहे आपण x प्लस 25 त्याच्यामध्ये अजून किती इयर्स, 8 years ॲड करावं लागतील आपल्याला. म्हणजेच इथे जर 25 प्लस 8 केलं तर x प्लस 33 होऊन जातं. हे इथेच केलं तरी चालतंय. मग आपल्याला काय करायचं, रेशिओ काढायचा. रेशिओ कितीमध्ये दिलेला आहे, 4/9 मध्ये दिलं आहे. त्याचप्रमाणे आपण इथे सन्स एज, हे सन्स रेशिओ आहे आणि हा मदर्स रेशिओ आहे. म्हणजेच वरती आपल्याला कुणाची लिहावे लागेल, सन्स एज, खाली मदर्स एज. गिवन कंडिशन म्हणजे त्यांनी जे कंडिशननुसार आपल्याला सांगितलेलं आहे त्या कंडिशननुसार आपण काढत आहोत. त्यांनी जर रेशिओ दिलाय तर रेशिओ टाईप काढणार आहोत आपण, गिवन कंडिशन. ओके, सन्स एज किती दिले त्यांनी, तर x प्लस 8 years, 8 वर्षानंतरच आपण डायरेक्ट काढतोय. आणि मदर्स एज 8x प्लस 25 प्लस 8. सॉरी, हे इथं लिहायला पाहिजे होतं आपण डायरेक्ट, x प्लस 8 आणि x प्लस
33 4/9. आता पहा आपण इथे असं जेव्हा येतं तेव्हा आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो. ते गुणाकार म्हणजे मल्टिप्लाय कसं करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजेच आता काय करणार आहे आपण 4 ने x प्लस 33 ला करणार आहोत आणि 9 ने. पहिलं तर हे आहे, हे एक्सप्रेशन आहे म्हणून आपण 9 ने 9x प्लस 8 करतो आणि परत नंतर येतं म्हणून 4 ने x प्लस 33 ला क्रॉस मल्टिप्लाय. काय येईल, 9x 1 जा 9x प्लस 9 8 जा 72 4x प्लस 30 आणि 4 3 जा 12 आणि 3 4 तेच 12 येतं, 3 4 जा 12 आणि 1 30. इथपर्यंत आपण काढलेलं आहे. तर आता काय करतो, एक्सप्रेशन जे 9x 4x एक्सप्रेशन एके बाजूला घेणार आहोत. देअरफोर 9x, इथे जर प्लस आहे तर इथे जाऊन काय येतं, -x म्हणजे 4x इकडे मायनसमध्ये जाईल. इज इक्वल टू आहे असं 132, इकडे प्लस आहे तर इकडे जाऊन मायनस येईल. तर काय येईल इथं, 9x मधून 5x मायनस केला तर 4x मायनस केलं तर 5x येतो आणि 132 तून 72 मायनस 60. पहा आता इथे 5x हा एक्सप्रेशन आलेला आहे. आता इथे आपण अशा वेळेस काय करतो, तर बोथ साईडला, आता जर इथे मल्टिपल आहे तर इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड, म्हणून बोथ साईड डिवाइडिंग 5 65. इथे लिहा तुम्ही बोथ साइड डिवाइड बाय 5. ओके. देन नेक्स्ट 5x ला 5x गेला, इथे राहिला ओनली x. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 1 राहतं, 5 2 जा म्हणजे x इज इक्वल टू 12. काय आलं, प्रेझेंट एज काय आलं, द सन्स प्रेझेंट एज इज 12 years. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द डिनोमिनेटर ऑफ fraction is greater than its numerators by 12 if the numerators is decreased by 2 and denominator is increased by 7 and the new fraction is equator to 1/2. Find the fraction. आता आपल्याला काय सांगितलं की डिनोमिनेटर फ्रॅक्शन पेक्षा कितीने न्यूमरेटर पेक्षा मोठा आहे, कितीने, 12 ने डिनोमिनेटर्स मोठा आहे. तर इफ द हे जर कमी होत आहे 2 ने आणि डिनोमिनेटर वाढत आहे, इन्क्रीज म्हणजे वाढत आहे 7 ने, तर न्यू इन्क्वायरमेंट फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे 1/2. तर काढायला सांगितले आपल्याला. तर आपण कसं काढणार आहे, पहिला तर डिनोमिनेटर्स दिलेला नाही, तर आपण काय करणार आहोत, न्यूमरेटर्स ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स, पहिला तर न्यूमरेटर्स लिहिणार आहे, त्याच्यापेक्षा 12 ने डिनोमिनेटर्स मोठा आहे, म्हणून लेट द न्यूमरेटर्स of the fraction b x. x कन्सिडर करायचं इथे न्यूमरेटर्स. तर डिनोमिनेटर्स काय आहे, त्यापेक्षा 12 ने
ग्रेटर आहे, डिनोमिनेटर्स ग्रेटर दॅन न्यूमरेटर्स. Therefore न्यूमरेटर्स बाय 12 नी मोठे आहे. त्यामुळेच डिनोमिनेटर इज डी, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते, इज x प्लस 12. फ्रॅक्शन काय येईल आपला, फ्रॅक्शन मध्ये जर केलं तर फ्रॅक्शन इज x, जो न्यूमरेटर्स दिलेला आहे. न्यूमरेटर्स वरती लिहितात म्हणून x आणि x प्लस 12 डिनोमिनेटर्स. त्यांनी काय सांगितलं नंतर की इफ द न्यूमरेटर्स डिक्रीज बाय 2. डिक्रीज म्हटले की मायनस असतो. न्यूमरेटर्स इज डिक्रीज बाय 2. तर न्यू न्यूमरेटर्स किती येईल, हा x आहे, तर न्यू काय येईल मग आता मायनस x मायनस 2. द डिनोमिनेटर्स, आता डिनोमिनेटर्स काय सांगितलं त्यांनी, इन्क्रीज बाय 7 ने इन्क्रीज झालेला आहे. इन्क्रीज म्हणजे वाढलेला आहे, वाढतोय तर आपण प्लस करणार आहे. इज इन्क्रीज, काय होता ओल्ड, काय होता x प्लस 12. आता इन्क्रीज होतोय म्हणजे 7 नी मोठा होतोय म्हणून प्लस 7 घेत आहोत आपण. त्या सर्वांचं, या दोन्हींचं फ्रॅक्शन काय आहे, दोन्हींचं फ्रॅक्शन आहे 1/2 गिवन कंडिशन, म्हणजे जे दिलेले कंडिशन आहेत त्यानुसार इथे लिहू शकता तुम्ही गिवन कंडिशन. ओके, मग आपण कसं लिहिणार आहोत, x मायनस 2 पहिला न्यूमरेटर्स, डिनोमिनेटर्स x प्लस 12 प्लस 7 इज इक्वल टू 1/2. हे झालं आपलं एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 2 ने x मायनस 2 ला मल्टिपल केला आणि 1 ने x प्लस 12 प्लस 7 ला मल्टिपल केलं तर काय आन्सर येणार आहे, 2x मायनस 2 2 जा 4, 1x xच लिहिलं तर चालतं. 1x ने 2 12, ह्या दोन्हींची एकदाच बेरीज केली तर किती येते, 19 येते. 19 म्हणजे 19च. बेरीज म्हणजे प्लस, ॲडिशन. हे छोट्या छोट्या गोष्टी मराठीतून तुम्हाला माहीत असणं पण गरजेचं आहे. 2x मायनस 4. आता एक्सप्रेशन आपण एका साईडला घेणार. 2x मायनस, इथे प्लस आहे तर इथे मायनस होतं आणि इकडचं 19, इकडचं मायनस, इकडे प्लस होतं. 2x मायनस x येतो, 19 प्लस 4 किती येतो, 23. आता पहा, x इज इक्वल टू 23 आलेला आहे, पण आपल्याला काढायचं आहे x प्लस, पहिले किती आहे न्यूमरेटर्स 12. x प्लस 12 म्हणजे किती येतो, एक्सची प्राइस किती आली, एक्सचे एज किती आलं इथे 23 प्लस 12 किती येतो 35. हा न्यूमरेटर्स आला आपला. डिनोमिनेटर्स किती काय होता, डिनोमिनेटर्स x प्लस न्यूमरेटर्स x होता आणि डिनोमिनेटर x प्लस 12 होता. हे एक्सची प्राइस आली वरती आणि हा डिनोमिनेटर आहे आणि हा न्यूमरेटर्स इज इक्वल टू x होता, म्हणजेच
23 आलं आहे. मग कसं लिहिणार आहात तुम्ही? 23/35. हा न्यूमरेटर्स आणि डिनोमिनेटर्स. न्यूमरेटर्स आणि त्याचा रेशिओ काय आहे? 1/2. Ratio of the weight of copper and zinc in brass is 13:7. Find the weight of zinc. त्यांनी कॉपरचं 13 दिलेलं आहे आणि झिंकचं 7 रेशिओ दिलेला आहे. तर त्या सर्व दोघांचं मिळून किती आहे? 700 ग्रॅम वेट आहे. तर आपल्याला फाइंड द वेट ऑफ झिंक, फक्त झिंकचं काढायचं आहे. तर आपण कसं काढणार आहोत? रेशिओ काय दिलेला आहे? रेशिओ आन्सर फाइंड करायचं, फाइंड आउट करायचं आहे. रेशिओ कॉपर अँड झिंक, कॉपर अँड झिंक इज इक्वल टू 13:7. तर त्यामध्ये कॉपरचं वेट किती आहे? कॉपर वेट इज 13x कन्सिडर करू आणि झिंक वेट x मध्ये नेहमी कन्सिडर करायचं 7x. आणि दोघांचं मिळून बोथ वेट किती दिलेलं आहे? त्यांनी 700 ग्रॅम दिलेलं आहे. दोघांचं मिळून म्हणजे 13x + 7x इज इक्वल टू 700 ग्रॅम. आता पहा 13x आणि 7x किती होतं? 20x होतं. ॲडिशन केली तर इज इक्वल टू 700. आता हे आपण जेव्हा इथे मल्टिपल असतो तर इकडे जाऊन काय होतं? डिव्हिजन. म्हणजे बोथ साईडला काय करावं लागेल आपल्याला? 20 ने डिवाइड करावं लागेल. 700 अपॉन 20. काय केलं आपण? बोथ साइड डिवाइडिंग बाय 20. 20 x येतो, 0 तून 0 गेला, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1 राहिला, 2 5 जा 10. किती आला? 35. x इज इक्वल टू 35. तर आपल्याला फक्त ओनली कशाचं काढायला सांगितले? झिंकचं. झिंक वेट इज 7x. 7 ला 7, x इज इक्वल टू 35. किती येतं मग? 7 5 जा 35, 7 3 जा 21 and 3 24. किती आले? 245. The zinc weight is 245. Find the 3 consecutive whole number whose sum is more than 45 but less than 54. म्हणजेच असे कोणते 3 नंबर होल नंबर आहेत की त्याची ॲडिशन केली असता 45 पेक्षा जास्त येणार आहे आणि 54 पेक्षा कमी येणार आहे. तर आपण बघा पहिले 3 होल नंबर कन्सिडर करूया. म्हणजेच 3 consecutive whole number is x कन्सिडर केला. पहिला x कन्सिडर करू. नेक्स्ट 2 नंबर, सेकंड नंबर कोणता करणार आहे आपण? x प्लस सम आहे म्हणून 1 घेतलं.
थर्ड नंबर आहे एक्स प्लस 2. हे होल नंबर आहेत, 1 2 3 हे होल नंबर येणार आहेत, म्हणून आपण हे कन्सिडर कर एक्स प्लस 2. हे काय आहे, यांची सम 45 पेक्षा मोठी असणार आहे, म्हणजे मोर दॅन 45 म्हणजेच हे तुम्हाला सिम्बॉल यूज करावं लागणार आहे. पहा मग आता हे कसं करणार आहे, एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 मोर दॅन 45. नंतर एक्स आणि एक्स 2 आणि 1 3x प्लसला प्लस एक्स प्लस 2 म्हणजे इथे काहीच नाही, याचा अर्थ 1 असतो, 1 आणि 2 3x म्हणजेच एक्स 3 1 टाइम घेतला 45. एक्स आणि एक्स 3x इथे घेतलं आपण, आणि 1 आणि 2 3 प्लस 3 हे काय आहे, 45 पेक्षा मोर दॅन आहे, म्हणून हे सिम्बॉल ॲज इट इज ठेवायचे. नेक्स्ट आपण आता हे प्लस 3 आहे ते बोथ साईडला मायनस करणार आहे. 3x प्लस 3 मायनस 3 45 मायनस 3 both side subtracting by 3. नंतर काय येतं, 3 ला 3 ॲज इट इज घालून घेतला, 3x मोर दॅन 45 मायनस 3 किती येतं, 42. आता बघा इथे काहीच नाही, याचा अर्थ काय असतो, मल्टिपल. मग हे मल्टिपल इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड, म्हणजेच दोन्ही बाजूंना आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. मग 3x डिवाइड 3 हे 3 बोथ साईडला पण करायचं, इकडे करत असेल तर इकडे पण करायचं, आणि इथे लिहून टाकायचं बोथ साइड डिवाइडिंग by 3. ओके, 3 गेला, 3 1 जा 3 3 1 जा 3 1 राहिला, 3 4 जा 12 किती आला इथे, x मोर दॅन 14. x किती 14 पेक्षा बिग आहे, म्हणजेच आता आपण काय करणार आहोत, 14 पेक्षा x हा जर बिग असेल तर किती असणार आहे, 15. x इज इक्वल टू 15 आला. नंतर सेकंड आपला काय आहे, x प्लस 1, तर काय करणार आहे, x ची प्राइस किती आहे, 15 प्लस 1 किती येतं, 16. सेकंड नंबर किती आला आपला, 16. थर्ड नंबर किती येतो, x प्लस 2 म्हणजेच 15 प्लस 2 17. हे सर्व काय आहेत, 45 पेक्षा मोठे नंबर्स येणार आहेत. त्यांची सम केली असता. आता पुढे बघा, नेक्स्ट असणार आहे मोर दॅन बट लेस दॅन 54. तर हे कसं काढणार आहे आपण, इथपर्यंत तर आपण घेतलेलं होतं 3x प्लस 3 मोर दॅन 45. हेच आपण इथे रूल पुढे 3x प्लस 3 आता काय, लेस दॅन 45 54 आहे, 54. आता इथे ॲडिंग
3 केले, इथं सबट्रॅक्टिंग 3 करून घेऊया, का तर इकडे जाऊन तो सबट्रॅक्ट होतो. -3 54 -3. इथे तुम्ही लिहायचे बोथ साईडला 3 मायनस केला म्हणून बोथ साईड सबट्रॅक्टिंग 3/3. आता 3 ॲज इट इज 3x. 54 - 3 51. आता इथे 3x आहे म्हणून इथे डिवायडिंग 3x, इकडे जाऊन पण डिवायडिंग, इथे पण लिहा तुम्ही डिवाइड केलं म्हणून डिवायडिंग बाय 3. 3 1 जा 3 हे केलं, इथे येतो x. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 2 येतो, 3 7 जा 21. म्हणजेच x ची इथे काय आला, x हा फर्स्ट तुमचा होल नंबर आला, जे की लेस दॅन 54 पेक्षा असणार आहे. सेकंड आहे x + 1 म्हणजेच किती 17 + 1 18. आणि थर्ड नंबर असणार आहे x + 2 म्हणजे 17 + 2 19. हे 3 होल नंबर. Question 5. In a 2-digit number, the digit at the tens place is twice the digit at units place. पहा इथे काय म्हटलं की 2 डिजिट नंबर आहेत, तर द डिजिट ॲट द 10 प्लेसमध्ये टॉईस आहे, म्हणजे टॉईस म्हणजे जे युनिट प्लेसमध्ये नंबर आहे त्याच्या दुप्पट आहे. इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. जेव्हा हे नंबर डिजिट म्हणजे युनिट प्लेसचं 10 प्लेसचं युनिट प्लेस जेव्हा चेंज करणार आहे आपण, त्या डिजिटची ॲडेड म्हणजे त्या दोन्हींची ॲडिशन किती येते, द सम इज 66. तर फाइंड द ओरिजिनल नंबर. मग ते ओरिजिनल नंबर कोणता असेल जो 2 डिजिट नंबर आहे. हे करण्यासाठी आपल्याला पहिलं तर काय करूया, 10 प्लेस आणि युनिट प्लेसमध्ये x कन्सिडर करून घेऊया. आन्सर, let the digit at the unit प्लेस बी एक्स कन्सिडर करू. युनिट प्लेसला एक्स कन्सिडर केली तर आपल्याला काय सांगितलं आहे की 10 प्लेसला जो नंबर तुम्ही कन्सिडर करा त्याच्या ट्वाइस आहे. ट्वाइस म्हणजे दुप्पट आहे. दुप्पट म्हटलं की आपण काय करणार आहे, 2x करणार आहे. 2 ने त्याला मल्टिपल म्हणजेच 2x. द डिजिट ऑफ 10 प्लेस, द डिजिट of 10 place is twice. The digit of unit place म्हणजे युनिट प्लेसची दुप्पट आहे. at the unit place. That is why 10 place digit काय येईल, 10 place digit is 2x. आता बघा कसा होल नंबर. आता नंबर काय येईल आपलं, नंबर म्हणजे द नंबर म्हणजेच आपलं एक्झाम्पल कसं येणार आहे, तुम्हाला हे तर माहिती आहे युनिट प्लेसला 1 ने मल्टिपल केलं की त्याची प्लेस व्हॅल्यू निघते आणि 10 प्लेसला
जेव्हा 10ने मल्टिपल कराल तेव्हा त्याची प्लेस व्हॅल्यू निघत आहे. मग इथे पण आपल्याला काय 2x हा कुठे आहे, 2x हा 10 प्लेसला आहे, तर त्याला आपण कितीने 10ने 2x हा 10 प्लेसला आहे तर त्याला 10ने मल्टिपल करूया. प्लस ॲडिंग करायचे म्हणून प्लस इथे काय कितीने करतो आपण 1ने करतो. मग 1ने पहिलं युनिट प्लेस आपण x कन्सिडर केली. मग आता पहा सोडून घेऊया, सॉल्व करायचे. 10 2 जा 20 x इज इक्वल टू 1x x. काय येईल इथे काहीच नाही, ह्याचा काहीच नाही म्हणजे 1x आहे ऑलरेडी. इथे 20 आणि 1 21x. हे आपण ए इक्वेशन आलं म्हणून असं समजूया. आता दुसरं सेकंड नंबर जेव्हा चेंज करतो आपण तेव्हा आता हे व्यवस्थित आपण सरळ ह्याचं करून घेतलेलं आहे. तर आपण द नंबर जेव्हा चेंज करायचं त्यांनी काय सांगितलं, जेव्हा इंटरचेंजिंग डिजिट होतात त्याची ॲडेड ओरिजिनल नंबर आणि त्याची किती सम येते तर इज इक्वल टू 66 येते. म्हणून द नंबर ऑफ 10 बाय इंटरचेंजिंग कशी येणार आहे आता, इंटरचेंजिंग द डिजिट चेंजिंग होणार आहे त्याचे. x कुठे येणार आहे, x ॲट x इथे युनिट प्लेसला आहे तर इथे x ॲट 10 प्लेस अँड 2x कुठे जाणार आहे, ॲट 2x ॲट युनिट प्लेस. मग न्यू नंबर कोणता भेटणार आहे आपल्याला, दॅट इज वाय द न्यू नंबर हा ओल्ड होता, आता न्यू नंबर कोणता भेटणार आहे चेंजिंग करून 10 ॲज इट इज 10 प्लेसला 10 काय करणार आहे ते युनिट प्लेसचा x येणार प्लस 1ने आता काय 10 प्लेसचा 2x इथे येणार आहे 10x इज इक्वल टू 1 जा 2x 10 and 2 12x. हे बी इक्वेशन आलं आपलं. ओके, आता त्यांनी काय सांगितलं या दोघांची मिळून जे सम येते ती 66 आहे. 21x पहिला एच सेकंड 12x इज इक्वल टू 66. करूयात मग आपण 21 प्लस 12 33x इज इक्वल टू 66. आता इथे 33 आपल्याला घालवायचे म्हणजेच आपण काय करतो इकडे जाऊन डिवाइड करतो म्हणजेच बोथ साईडला आपल्याला 33 ने डिवाइड करावं लागणार आहे. 66 33 बोथ साइड dividing by 33. 33 1 जा 33 33 2 जा 66. आता x इज इक्वल टू 2 आलाय. हा x म्हणजे युनिट प्लेसला 2 आहे पण आपल्याला काय करायचे 21x हे a ऑफ 10 मध्ये होत म्हणून आपण 21 ह्या ओरिजिनल नंबरने आपण त्याला मल्टिपल करूया. 21x आणि
21 एक्स काय आले 2 22 44 ओरिजिनल नंबर ओरिजिनल इथे तुम्ही लिहा, मला तिथे जागा नाही आहे. ओरिजिनल नंबर 44 आहे, त्याची सम 66 असणार आहे. बघा सम तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम तिकीट्स ऑफ 100. 6 क्वेश्चन आहे. ड्रामा इन थिएटर्स. काही तिकीट्स 200चे होते, काही तिकीट 100चे होते, ते सोल्ड म्हणजे विकलेले आहे. द नंबर ऑफ तिकीट्स ₹200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट 100. 100च्या तिकिटापेक्षा 200चे तिकीट किती जास्त होते? 20ने जास्त होते, 20 जास्त होते. तर त्यांनी काय सांगितले, टोटल अमाऊंट आपल्या त्यांच्याजवळ किती टोटल अमाऊंट तिकीटचे विकल्यानंतर त्यांचे 37,000 रुपीज त्यांच्याजवळ कलेक्ट झालेत. तर त्यांनी सांगितले की फाइंड द नंबर ऑफ 100. 100चे तिकीट्स किती होते हे काढण्यासाठी आपल्याला पहिला तर करावं लागणार आहे. हे बाय मिस्टेकली रॉंग झालेलं आहे. इथे पहा नंबर ऑफ रुपीज. पहिलं तर आपण एक्स कन्सिडर करून आपण इक्वेशन तयार करणार आहे. नंबर ऑफ ₹100 तिकीट्स सोल्ड बी. जे 100चे ते आपण काय कन्सिडर करूया? एक्स कन्सिडर करूया. इथे काही कमी दिलेले नाही किंवा जास्त दिले, पण आता 200चे 100पेक्षा कितीने जास्त आहेत? 20 रुपीजने जास्त आहेत. म्हणून इथे द नंबर ऑफ तिकीट्स $200 sold was 20 more than the number of 100. मग याचे आपण इक्वेशन किंवा एक्सप्रेशन कसं तयार करू? हे जर एक्स आहे 100चं तर ह्याच्यापेक्षा जास्त आहे 20 ने, म्हणजेच इथे तयार होईल आपला एक्स प्लस 20. 200चे किती आहेत? एक्स प्लस 20 ने जास्त. तर आता पहा द नंबर ऑफ 20 तिकीट सोल्ड इज एक्स. द नंबर ऑफ 100चं तिकीट्स पहिलं किती आलं? एक्स. तर नंबर ऑफ 200 तिकीट्स एक्स प्लस 20. या दोघांचं पण आता काय करणार आहे आपण? अमाऊंट आहे ते काढणार आहे. त्यांनी अमाऊंट ऑलरेडी दिलेलं आहे. द अमाऊंट received by of 3 consecutive natural number 5 times the smallest number is 9, more than 4 times the greatest number, and find the numbers. पहा इथे काय कॉन्स्टिट्यूटिव्ह नॅचरल नंबर किती? 3 कॉन्स्टिट्यूटिव्ह नॅचरल नंबर्स दिले. तर हे पहिला आपण काढून घेणार आहोत. कोणते कॉन्स्टिट्यूटिव्ह नंबर येतील? तर फर्स्ट आपण काय करणार आहोत? लेट आन्सर पहा. लेट द 3 consecutive natural numbers. B कन्सिडर करूया. एक्स असेल फर्स्ट,
सेकंड असणार आहे एक्स प्लस 1 आणि थर्ड कोणता असणार आहे एक्स प्लस 2. हे कन्सिडर केलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काय सांगितलं की स्मॉलेस्ट नंबर 5 times the smallest number is greater than 9 more than 4 times the greatest. म्हणजे स्मॉलेस्ट नंबर किती, स्मॉलेस्ट नंबर एक आपण कन्सिडर करूया कोणता आहे याच्यामध्ये. तर एक्स हा स्मॉलेस्ट आहे आणि एक्स प्लस 2 हा बिगेस्ट आहे म्हणजेच ग्रेटेस्ट आहे. स्मॉलेस्ट नंबर एक्स आणि ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे मग एक्स प्लस 2. म्हणजे त्यांच्या गिवन कंडिशननुसार आपण घेतलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. गिवन कंडिशन 5 times स्मॉलेस्ट. आता काय आहे की त्यांनी काय सांगितले 5 times द स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर किती टाइम्स आहे 5 times. 5 times आहे म्हटल्यावर आपल्याला काय घ्यावं लागेल 5 times म्हटलं की मल्टिपल करावं लागतं. 5 times स्मॉलेस्ट नंबर म्हणजेच 5x आणि ग्रेटेस्ट नंबर 4 times आहे. 4 times ग्रेटेस्ट नंबर म्हटलं की काय करावं लागेल 4x. पण इथे x आहे आणि x प्लस 2 आहे तर इथे x 4x करून चालणार नाही म्हणून 4 ने या ग्रेटेस्ट नंबरला मल्टिपल करावं लागेल. आता काय इथे एक आहे त्यांनी काय सांगितलं की 9 more than 4 times द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबरमध्ये 9 मोर दॅन आहे म्हणजे अजून आपल्याला ॲड 9 करावं लागणार आहे. म्हणून therefore 5x greater than 4x plus 2 by 9. मग याचं एक्सप्रेशन काय येणार आहे पहा 5x इज इक्वल टू 5x हा आपल्याला स्मॉलेस्ट नंबर आहे इज इक्वल टू हे 4x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 9. हे आपल्याला एक्सप्रेशन आले. आता आपल्याला सोल्व करायला लागणार आहे. 5x इज इक्वल टू 4x प्लस 5 2 जा 8 आणि प्लस 9 ब्रॅकेट आपण सॉल्व केलं पहिला 5x. आता 4x प्लस 8 9 किती येतो 17. 5x आपल्याला हे जर हे दोन्ही x आहे तर आपण एका बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला घेणार आहोत. इकडे जर प्लस आहे तर इकडे जाऊन काय येतो मायनस येतो. 5x मायनस 4x इज इक्वल टू काय राहिला 17 राहिलेला आहे. ओके therefore 5 मधून 4x गेला x राहतं 1x लिहिला चालतो नाही लिहिला तरी चालतो. पहा x इज इक्वल टू 17 आले म्हणजेच फर्स्ट एक्सची इथे नॅचरल नंबर आपल्याला भेटलेला आहे. x नॅचरल नंबर आहे तर x फर्स्ट काय आहे x हा नॅचरल नंबर. सेकंड काय आहे x प्लस 1 इज इक्वल टू 17 प्लस 1 इज इक्वल टू 18. थर्ड कोणता आहे x प्लस 2 म्हणजेच 17 प्लस 2 19. हे नॅचरल नंबर 17 18 19 हे आपल्याला 3 नॅचरल नंबर आलेले आहेत. द 3
consecutive natural numbers is 17, 18, 19 हे आलेले आहेत. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. Amit repaid it spending ₹54. Then he sold the bicycle to Nikhil. राजू ने बायसिकल टू अमित 8% जेव्हा विकली तेव्हा 8% प्रॉफिट झाले. अमित रिपेड केली. अमितने ती सायकल रिपेड केली 54 रुपीजला. त्याने ते सोल्ड केली निखिलला. तर त्याला बायसिकल टू निखिल फॉर किती रुपीला सोल्ड केली 1134ला त्याने सोल्ड केली. सोल्ड म्हणजे विकली. विथ नो लॉस नो प्रॉफिट. त्यावेळेस त्याला लॉस पण नाही झाला आणि प्रॉफिट पण झालेलं नाही. फाइंड द कॉस्ट प्राइस द बायसिकल म्हणजेच आहे की ह्या राजूने किती रुपीजला बायसिकल घेतली हे आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट पहा स्टेप बाय स्टेप केलं की सर्व इझी होतं. लेट द कॉस्ट प्राइस to the bicycle purchase be ₹X कन्सिडर करायचे बाय राजू. हे राजूने घेतलेली सायकल X कन्सिडर करूया म्हणजे ते आपल्याला काढावी लागणार आहे. राजू सोल्ड. आता राजूने सोल्ड केलेले आहे किती रुपीजला. Raju sold his bicycle to Amit at 8% profit. किती 8% प्रॉफिटने. ओके. मग हे काढण्यासाठी कसं करणार आहे 8% कसे काढणार आहे आपण. तुम्हाला पर्सेंट शिकवलंच असेल. 8% प्रॉफिट काढायचा फॉर्म्युला काय असतो ₹X. X रुपीजला X म्हणजे की त्यांनी दिले का नाही म्हणून X + 8 / 100. 100ने जेव्हा केलं तर त्याचं पर्सेंटमध्ये येणार 8%. इथे काय 2 1 जा 2 2 4 जा 8 2 5 जा 10 0 2 25 आणि 2 2 जा 4. X + 2/25. ओके. हे 8% प्रॉफिट रुपीजवर आलेले आहे. नंतर राजू सोल्ड द बायसिकल कुणाला विकली नंतर त्याने अमितला. बायसिकल टू अमित फॉर रुपीज कितीला किती प्रॉफिट आहे म्हणून किती फॉर ₹X + 2X 25. हे 2X कसं आलं तर आपल्याला 2 आणि हे न्यूमरेटर्स दोन्ही सेम आहे. हे न्यूमरेटरचे प्लस केले की 2X आले 25 केलं. X + 2X/25. ओके. मग आपण करून घेऊया हे X + 2X/25. आता हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 25 इंटू हे जर X इथं X होतं X 25ने Xला पण मल्टिपल करावं लागेल आणि नंतर 25 डिवाइड करावं लागेल. 25 बघा कसं 25 इंटू X + 2X असं करा.
आणि नंतर 25 ह्याची जर प्राईस काढायची असेल तर 25x 25 आणि 25 केलेला आहे. सॉरी इथे 25 जात नाही, घालवायचं नाही आहे लगेच आपल्याला. 25 आणि 2ची पहिलं आपण काय करूया, ॲडिशन करूया. 27x डिवायडेड 25. ओके, 25 आणि 2 27 आणि एक्सच येतो मल्टिपल केलं की 27 प्लस 25 हे रुपीज राजू सोल्ड बाय द अमित आलेलं आहे. नंतर आपल्याला याचंच करायचं आहे अमित. आता पहा पुढे करायचं आहे आपल्याला. आता अमित स्पेंड ₹54 फॉर रिपेअरिंग. रिपेअरिंगसाठी त्यांनी किती खर्च केलेला आहे ते पण इथे ॲड करूया. रिपेअरिंग फॉर सो cost of bicycle for Amit is किती होती 27x अपॉन 25. इथे तर काही जात नाही, कोणत्याही एका होल नंबरने ह्याला डिवाइड होत नाही म्हणून हे ॲज इट इज राहिलेलं आहे. किती प्लस 54 रुपीज ॲड केला आपण का तर रिपेअरिंगसाठी 54 रुपीज लागलेला आहे. आता अमित सोल्ड द बायसिकल टू निखिल किती फॉर सर्व मिळून इथे नो लॉस नो प्रॉफिट किती 34. नो लॉस नो प्रॉफिट. म्हणजेच इथे काय येते 27x इज इक्वल टू नाही डिवाइड 25 प्लस 54 इज इक्वल टू 1134. हे एक्सप्रेशन आपण सॉल्व करून घेणार आहोत. देन नेक्स्ट 27x divide 25 plus 54 is equal to 1134. ओके 27x आता इथे प्लस 54 आहे तर आपण बोथ साइडला काय करूयात, बोथ साइड subtracting by 54. 27x 25 plus 54 minus 54 आणि इकडे पण 1134 minus 54. ओके हे गेलेलं आहे. इथे राहिलं ओनली 37x 25 इज इक्वल टू 1134 मधून 54 मायनस केलं की 108 येतो 80 येतं म्हणजेच 1080 येतं. तर 27x 25 इज इक्वल टू हे जर इथे डिवाइड आहे तर बोथ साईडला काय करावं लागेल, आपल्याला मल्टिपल करावं लागेल. बोथ साइड इथे लिहा तुम्ही, मला जागा नाही. बोथ साइड मल्टिपल बाय 25. ओके नेक्स्ट 25 गेलं मल्टिपल 25 येतं. किती आलं 27x इथे राहिलं फक्त. इथे जर 25 ने 25 0 0 25 8 चा 200 25 8 चा 200 त्यातलं 0 20 वरती 25 0 मग वरचं 20 ॲज इट इज परत 25 1 जा 25 आणि 2 25
27 किती आले 27,000. आता इथे जर 27x आहे, इथे जाऊन काय होतं त्याचं बोथ साईडला तुम्ही हे लिहायचं आहे, बोथ साईड डिवायडिंग बाय 27. का तर इथे पण 27x डिवाइड बाय 27 27,000 27. इथे 27ला 27 गेला, ओनली राहिला x. 27 × 27 27 × 27 राहिला 1000. ओके, एक्सची प्राइस किती आलेली आहे आपली 1000. म्हणून आपली एक्स किती होता इथे काय धरलेला आपण, द लेट द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल राजूज परचेस एक्सची प्राइस आपल्याला भेटलेली आहे. राजूने परचेस कितीला केली आहे मग 1000. तर आपल्याला लिहावं लागणार आहे राजू परचेस बायसिकल by 1000 rupees. Okay. Question 9. Cricket player scored 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the 3 matches be 230. पहा, याचा आन्सर काढण्यासाठी आपल्याला थर्ड मॅच जे झालेली आहे त्याचं आपल्याला स्कोर दिलेलं नाही. मग आपल्याला फर्स्ट अपॉन तर थर्ड मॅचेसचं काढायचं आहे. लेट द क्रिकेटर स्कोर एक्स कन्सिडर करूया, एक्स रन्स in third match. Okay, the total काय आहे, total runs scored by the cricketer. जर टोटल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, total runs scored by the क्रिकेटर हे काढण्यासाठी फर्स्टला आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्डचं टोटल काढावं लागणार आहे. मग फर्स्ट काय आहे, फर्स्ट मॅचमध्ये क्रिकेटरने 180 रन्स केलेले आहेत, सेकंडमध्ये त्यांनी 257 केलेलं आहे आणि थर्ड मॅचमध्ये आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. तर आपल्याला याचं ॲव्हरेज दिलेलं आहे, याच्यावरून आपल्याला थर्ड मॅच काढायला लागेल. पहिलं तर आपण ॲव्हरेज कसं काढायचं हे पाहणार आहोत. ॲव्हरेज काढण्यासाठी आपण ॲव्हरेज रन्स काढण्यासाठी इज इक्वल टू ॲव्हरेज रन्स त्यांनी दिलेले आहेत 230. तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक फॉर्म्युला यूज करावं लागेल. काय करावं लागेल, टोटल रन्स बाय क्रिकेटर डिवाइड नंबर ऑफ मॅचेस हे करावं लागेल. रन्स बाय क्रिकेटर डिवाइड नंबर ऑफ मॅचेसचे किती नंबर म्हणजे किती मॅच झालेले आहेत त्याने आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. तर ॲव्हरेज रन्स किती दिलेले आहे त्यांनी 230. टोटल रन्स बाय क्रिकेटर किती आपण काढलेलं आहे 180 प्लस 257 प्लस एक्स
डिवाइड नंबर ऑफ मॅचेस 3 मॅचेस झालेलं आहे. इथे जर डिवाइड आहे तर आपण आता काय करूयात, बोथ साईड हे 3 घालवण्यासाठी पहिला तर बोथ साईडला 3 ने मल्टिपल करून घेऊया. 230 मल्टिपल बाय 3, बोथ साइड मल्टिप्लाइंग, इथे लिहिलं चालेल, मागे खाली लिहिलं चालेल, मल्टिप्लाइंग बाय 3 इज इक्वल टू 180 प्लस 257x डिवाइड 3 मल्टिपल 3. 3ला 3 घालून घेतलं तर हा 3 आता कट होणार आहे. इथे 230 मल्टिपल 3 किती, 303, 3 3 जा 9, 3 2 जा 6. नंतर येतो या दोन्हींची ॲडिशन जर केली तर 7 7 7 5 8 13 2 1 3 आणि 4 434 प्लस एक्स. हे कट झालेलं आहे. आता बघ इथे प्लस एक्स आहे इकडे, तर हे एक्सचे आपल्याला प्राइस काढायचे, म्हणजेच आपल्याला 690 मध्ये हे 437 दोन्ही बाजूला बोथ साईडला, इथे जर प्लस आहे तर इकडे जाऊन काय होतो मायनस, म्हणून 437 इकडे जाऊन मायनस होतो. आणि इथे पण आपण करून घेऊया 437 मायनस 437 प्लस एक्स. हे आला गेलं, याच्यातून किती राहिलं, 10 मधून 7 गेलं 3 राहिलं, वरती 8 आलं, 8 मधून मायनस 5 गेलं, 8 मायनस 3 गेलं 5 येतं, आणि वरून 6 मायनस 4 2, आणि इथे एक्सला एक्सची प्राइस काय आलेली आहे 253. ॲज वेल ॲज आपल्याला आपण काय बघितलेलं आहे, क्रिकेटर स्कोर एक्स रन्स, म्हणजेच आपल्याला थर्ड मॅचचं एक्स जर कन्सिडर केली त्याची इथे आपल्याला रन्स भेटलेले आहेत. किती केले होते थर्ड मॅचमध्ये त्यांनी 235. देअरफॉर द क्रिकेटर should scored 253 runs by third match. ओके, तुम्हाला समजलंच असेल. Question 10. Sudhir's present age is 5 more than 3 times the age of Viru. विरूपेक्षा 3 times ने पण मोठा आहे आणि 5 प्रेझेंट एज पेक्षा 5 ने पण मोठा आहे. कुणाचं, विरूचं वय. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of sum Sudhir and Viru's age the 3 times Anil's age is 5 6. Find the Viru's age. विरूचं एज आपल्याला इथे काढायचं सांगितलं, रेशिओ 5 6 असताना. तर आपल्याला पहिला काय करावं लागेल की विरूचं एज कन्सिडर करावं लागेल. लेट द एज ऑफ विरू बी एक्स इयर विरूचं एज कन्सिडर करूया. नंतर देन द एज ऑफ सुधीरचं एज. आता आपण सुधीरचं एज काढूया. विरूपेक्षा सुधीरचं एज कितीने बिग आहे, मोठा आहे. लेट द सुधीर्स एज इज 5 मोर दॅन. ने मोठा आहे. 5 मोर दॅन म्हटलं की आणि त्याने काय सांगितलं 3 टाइम्स द एज. विरू 3 टाइम्स पण दिलेलं आहे, 5 ने मोठं पण दिलेलं आहे. तर 3 टाइम्स म्हणजे किती 3, आणि एक्स विरूचं एज त्याच्यामध्ये मिक्स जर केलं तर एक्स
एजपेक्षा 3 टाइम्स बिग आहे आणि 5 ने मोर दॅन म्हणजेच मोठा आहे, तर त्याला आपल्याला काय करावं लागेल 3x + 5 हे एक्सप्रेशन घ्यावं लागेल. नंतर येतो अनिल्स एज. आता अनिल्स एज काय सांगितलं की अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर्स एज. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर्स एज जर आपल्याला इथे भेटलेला आहे, त्याच्या एज सुधीर्स एज जर 3x + 5 आहे, तर त्याच्यापेक्षा हाफ करायचं म्हटलं की आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागतं. ओके, हे माहीत आहे. आता सांगितले की सम ऑफ सुधीर्स एज, इफ द रेशिओ ऑफ सम ऑफ सुधीर्स एज अँड विरूज एज टू 3 टाइम्स अनिल्स एज इज 5:6 रेशिओ आहे. तर त्यांनी ते पण सांगितले की सम ऑफ सुधीर्स एज अँड विरूज एज आपल्याला पहिला तर काढावं लागेल. सम्स ऑफ सुधीर्स एज and सुधीर्स एज and विरूज एज यांची सम काढायला सांगितली. आता आपण घेतले सुधीर्स एज किती घेतलेला आहे 3x + 5 आणि +x. हे विरूजचं एज x आहे आणि या दोघांची सम्स काय सांगितलेले आहे, त्यांचा रेशिओ द 3 टाइम्स अनिल्स एज. आपल्याला हे सांगितलं आहे की 2 सम्स ऑफ सुधीर्स एज विरूज एज झाला. आता आपण 3 टाइम्स अनिल्स एज. इथे पहा तुम्ही क्वेश्चन पाहू शकता व्यवस्थित. द सम्स ऑफ सुधीर्स अँड विरूज एज आपण काढलं. आता 3 टाइम्स अनिल्स एज काढले, पण 3 टाइम्स घेतलेलं नाही आहे, म्हणून नंतर आपण इथे लिहिणार आहोत 3 टाइम्स अनिल्स एज इज इक्वल 3 ने त्याला मल्टिपल करावं लागेल. किती होतं, अनिल्सचं एज सुधीरपेक्षा हाफ होतं, म्हणजेच हे आपण घेतलेलं होतं 3x + 5 हाफ 2. हे अनिल्सचं एज 3 टाइम्स घेतले. यांचा रेशिओ आता या दोन्हींचा आपल्याला जर रेशिओमध्ये करायचं असेल तर रेशिओ आपण नेहमी असं लिहितो 5/6. ओके, जर हे 5 कशाचं आहे तर पहिला कोणता असणार आहे, पहिला त्यांनी फर्स्ट कोणता दिलेला आहे की रेशिओ ऑफ सम ऑफ सुधीर अँड विरूजचं एज. विरूज आणि सुधीरचं एजचं 5 असणार आहे आणि 3 टाइम्स अनिल्स एज हे 6 रेशिओ असणार आहे. म्हणून ॲज इट इज आपण वरती काय घेणार आहे, सम ऑफ सुधीर अँड विरूज एज 3x + 5 + x डिवाइड नंतर कसं 3 टाइम्स अनिल्स एज 3x + 5 2. ओके, पहा इथे आपल्याला काय करावं लागेल. आता फर्स्ट तर 2 आपल्याला पहिलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. 6 ने याला आणि याने 5 ला केलं तरी चालेल. पहिलं 3x हे एक्सप्रेशन 3x + 5 हे कशाने 6 ने करायचं आहे आपल्याला. 3x + x इज इक्वल टू इथे करूया आपण 5 ने करूया नंतरच्या 3x + 5 ओके अपॉन 2. आता 3x आणि हे x किती येतं रे 4x. तर 4x + 5. इथे पण इथे ब्रॅकेट आहे तर इथे ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार आहोत
ॲज इट इज ठेवणार आहात 3 आणि 3x प्लस 5/2. पहा एक एक करून घेऊया आपण. आता इथे 2 पहिला आपल्याला घालवायचं. आपल्याला 2 जर घालवायचं असेल तर बोथ साईडला काय करावं लागणार आहे, बोथ साईड मल्टिप्लाइंग, का तर इथे डिव्हिजन आहे तर मल्टिप्लाइंग, बोथ साइड मल्टिप्लाइंग 2. 6 ला 2 ने करूया इथेच. 4x प्लस 5 इज इक्वल टू 5 3x प्लस 5 आणि इकडे डिवाइड आणि इथे मल्टिप्लाय. 2 ला 2 इथे घालून घेणार आहोत लगेच आपण. आता पहा 6 2 जा करून घेऊया व्यवस्थित. 6 2 जा 12 4x प्लस 5 इज इक्वल टू 5 3 जा 15 नंतर 3x प्लस 5 ॲज इट इज. आता बघा 15ला आणि 12ला एक कोणत्या तर कोणी पण एकाने डिवाइड होतं. कोणत्या एका नंबरने डिवाइड होतं ते आपण जर केलं तर आपल्याला इझी जाणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 3 ने 3 4 जा 12 आणि 3 5 जा 15. तर आपण जर इथं बोथ साइड डिवाइडिंग बाय 3 जर केलं तर आपल्याला इझी जाईल. 2 4x प्लस 5 डिवाइड बाय 3 आणि 15 3x प्लस 5 केलं तर इझी जाईल. 3 1 जा 3 3 5 जा 15 3 1 जा 3 3 4 जा 15. आता इझी जाणार आहे आपल्याला. पहा इथे काय आलं, इथलं 4x प्लस 5 इज इक्वल टू 5 3x प्लस 5. ओके. आता नंतर आहे इथे 3 ने केल्यानंतर इथं येतं 4 4 जा 16x. ब्रॅकेट सॉल्व करूया. 4 5 जा 20 5 3 जा 15x प्लस 5 5 जा 25. ओके. 16x. आता हे एक्सप्रेशन x आपण इकडे एका बाजूला घेऊया. इकडे प्लस असेल तर इकडे जाऊन मायनस होतं. इथे 25 प्लस आहे तर मायनस 20 होतं. 16 मायनस 15 x राहिलं, का तर 1 देत नाही आपण किंवा त्याचं 1 घेणार नाही. 25 मायनस 20 किती येतो, 5 येतो. आता x इज इक्वल टू 5 आला. x कशाचं कन्सिडर केलं आहे आपण, विरुज एज x कन्सिडर केलेला आहे. तर इथे काय आलेलं आहे, म्हणून ॲज वेल ॲज देअरफॉर विरुज एज इज 5. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.